गजानन ॲग्रोवर पोलिसांनी मोठा छापा टाकलेला आहे। खिचडीची डाळीचा मोठा साठा ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल तर गजानन ॲग्रोवर ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी मोठा छापा टाकलाय आणि यावेळेला खिचडीच्या डाळीचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे, ताब्यात घेण्यात आला। त्याच्यामुळे याच्यामध्ये नेमकं काय आढळलं पोलिसांना ते बघावे लागणार आहे। पण एक मोठा साठा होता खिचडीच्या डाळीचा। हा साठा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कशासाठी होता, का ठेवलेला होता असा सवाल उपस्थित होता। दरम्यान गजानन ॲग्रोवर ही कारवाई करण्यात आली आहे। त्याचा साठा या ठिकाणी पकडलेला डीसीपी नितीन बगाटे यांनी ही रेड केलेली आहे आणि अजूनही याची सगळी मोजमाप चालू आहे। किती प्रमाणात तांदूळ आहे, किती डाळ आहे, हे सगळं तपासलं जाते। दादा काय म्हणतं, हे फार मोठी रेड आहे। आम्हाला माहिती मिळाली की गव्हर्नमेंटचा जो तांदूळ आहे तो सायफन ऑफ करून दुसऱ्या पोत्यांमध्ये भरला जात आहे। आलो असता ही जी राईस मिल आहे इथे महाराष्ट्र पणन आणि ते पंजाब गव्हर्नमेंटचे जे पोते आहेत त्याच्यातून तांदूळ काढून या राईस मिलमधून पॉलिश करून या अशा पोत्यांमध्ये तो भरला जातोय। तसेच इथे अजून आम्ही पुढे रेड केली असता महाराष्ट्र शासनाचेच महिला व बाल विकास विभागाचे मल्टीमिक्स सिरियल्स प्रोटीन प्रीमिक्स हे लहान मुलांसाठी आहे। ते 7 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता आहे प्रीमिक्स, जे की नॉट फॉर सेल आहे। आपण इथे बघताय तर ते प्रीमिक्स इथे प्रायव्हेट मार्केटमध्ये विकण्यासाठी इथे रिपॅकेजिंग करून देण्यासाठी इथे। पण आणखी मला माहिती आहे, अंदाज येणार नाही तुम्हाला सगळं तपासल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात तांदूळ आहे, कारण त्या ठिकाणी फार मोठा ढीग दिसतो। इथे 3-4 गोडाऊन आहेत। आता आम्ही पूर्ण त्याचं क्लिअर करू। आता फक्त एक गोडाऊन बघितलं नाही, आता गोडाऊन सापडले तर आम्ही त्याचं मोजमाप चालू आहे, लवकरच कळेल। बघतो आपण एकंदरीतच मोजमाप सुरू आहे पोलिसांचं। अजून आपण बघतो की या कंपनीमध्ये जो काय FCIचा तांदूळ असेल, महाराष्ट्र शासनाचा तांदूळ असेल, तो आणून या ठिकाणी पॉलिशिंग करून हे मशीन आहे या ठिकाणी पॉलिशिंग करून त्याचं रिपॅकिंग बघतोय आपण कशा पद्धतीनं आकर्षक रिपॅकिंग करून या ठिकाणी जे आहे चांगल्या थैल्यांमध्ये भरून हे केलं जाते। दुसरीकडे आपण बघू शकतो या ठिकाणी सुद्धा ही बघतोय आपण महाराष्ट्र शासनाच्या गोण्या आहेत आणि या गोण्यातला जो तांदूळ आहे तो चांगल्या पद्धतीनं हे करून पॉलिशिंग करून त्याची पॅकिंग कशा पद्धतीने केली जाते हे आपण बघितलेलं आहे। एकंदरीतच फार मोठी कारवाई पोलिसांची आहे। नितीन बगाटे डीसीपी हे स्वतः या रेडमध्ये लीड करतायत आणि त्यांनी हा सगळा माल सध्या सीज केलेला आहे। या कंपनीचा मालक कोण आहे आणि यामध्ये किती माल पकडला गेलेला हे सुद्धा अजून मोजणं बाकी आहे, कारण अशा पद्धतीचे जवळपास 3 ते 4 गोडाऊन्स आहेत। मी तुम्हाला बाहेर सुद्धा दाखवू शकतो, कारण ही फार मोठी राज्यातली रेड आहे आणि हजारो क्विंटल या ठिकाणी तांदूळ डाळ पकडलेली दिसते। आपण बघतोय या कंपनीचे सगळे कर्मचारी या ठिकाणी पोलिसांनी लाईनमध्ये बसवले आहेत। रेड सुरू आहे आणि सगळ्या पद्धतीची तपासणी या ठिकाणी केली जाते आहे। या ठिकाणी सुद्धा गोडाऊन आहे मोठं आणि तिकडचं गोडाऊन तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे। हे सगळे कर्मचारी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं सगळ्यांचं काम थांबवलं गेलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण बघतोय हा तांदूळ सुद्धा राज्य सरकारचा तांदूळ आहे आणि या ठिकाणी बघतोय आपण हे डाळ सुद्धा राज्य सरकारची डाळ आहे, महाराष्ट्र शासनाची डाळ आहे एकंदरीतच। आणि ह्या सगळ्या मोठ्या प्रमाणातला साठा जो आहे इकडे सुद्धा आपण बघतोय हा सुद्धा तांदूळ जो आहे हा राज्य सरकारचा FCIचा तांदूळ या ठिकाणी आहे। एकंदरीतच आपण बघतो ही फार मोठी रेड आहे आणि एकंदरीतच आपण बघतोय की इथं सुद्धा गोडाऊन मोठा आहे आणि या ठिकाणी सुद्धा तांदूळ असेल, डाळ असेल त्याची पॉलिशिंग करून ते पॅकिंग करून बाजारात विकल्या जायचं। ही छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची फार मोठी कारवाई आहे। तर ही दृश्य आपण बघितलेली आहेत कशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारकडून पोषण आहारासाठी दिली जाणारी डाळ असेल, तांदूळ असेल किंवा जे मिक्स दिलं जातं ज्याच्यामधून प्रोटीन मिळेल किंवा इतरही पोषक तत्व मुलांना मिळू शकतील त्याच्यासाठी दिलं जाणारं हे साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये गजानन ॲग्रोमध्ये सापडलेलं आहे आणि त्याची रिपॅकिंग केली जात होती। याचाच अर्थ शासनाकडून येणारा हा जो पोषण आहार आहे त्याचा काळा बाजार सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे आणि त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघत आहोत।
तर एका ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर हा साठा सापडलेला आहे तर इतरही ठिकाणी अशा पद्धतीनं काळा बाजार केला जातोय का आणि हा कारखाना नेमका कोणाचा आहे आणि शासनाचा डाळ असेल तांदूळ असेल किंवा जे काही प्रोटीनचे मिक्स असतील त्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत कशा काय पोहोचल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं त्या कशा काय घेऊन आणता आल्या असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कारण राज्यामध्ये शाळांमध्ये ज्या सरकारी शाळा आहे विशेषतः त्या ठिकाणी असेल किंवा अंगणवाडीमध्ये मुलांना पोषण आहारासाठी या सगळ्या वस्तू पाठवल्या जातात मात्र या वस्तू जर इथे आहेत तर मग त्या मुलांना नेमकं काय मिळतंय त्यांना पोषण आहार मिळतोय का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय सरकारी डाळ तांदळाचा काळा बाजार करत असल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जी कारवाई करण्यात आली आहे त्याच्यामध्ये आपण जर न्यूज 18 लोकमतच्या या दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोती आपल्याला दिसून येत आहेत त्याच्यामध्ये तांदूळ आहे डाळ आहे त्याचबरोबर इतरही पोषण आहारामधले ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत त्यामुळे त्या सगळ्या वस्तू इथपर्यंत कशा काय आल्या कोणाचा हात नेमका याच्यामध्ये आहे असा सवाल उपस्थित होतोय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सिद्धार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा साठा आहे त्याच्यामुळे हा जो साठा आहे पोषण आहाराचा बेसिकली हा सगळं साहित्य आहे ते या गजानन ॲग्रो कंपनीपर्यंत कसं काय पोहोचलं असा सगळ्यात मोठा सवाल उपस्थित होतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा कसा पोहोचलाय आता हे पुरवठा विभाग याला उत्तर देईल कारण एक नाही दोन नाही जवळपास 4 गोडाऊन्स या ठिकाणी आहेत त्याची तपासणी सुद्धा पोलीस करताय पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी आलेला आहे आणि अधिकारी डीसीपी नितीन बगाटे स्वतः लीड करतायत सगळं गोडाऊन्स या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि या कंपनीमध्ये काम करणारे सगळे कामगार एका साईडला बसून त्यांचं काम बंद करण्यात आलेलं आहे निश्चितपणे राज्यातली ही फार मोठी रेड आहे कारण मध्यान्ह भोजनातील डाळ असेल तांदूळ असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पकडलेल्या आहेत आणि नितीन बगाटे डीसीपी माझ्या सोबत आहेत या ठिकाणी निश्चितपणे पोलिसांची ही फार मोठी कारवाई दादा काय म्हणाल आणखी पूर्ण तपास आहे 3-4 गोडाऊन आहेत एकच गोडाऊन तपासले तुम्ही ते गोडाऊन तपासणीमध्ये पंजाब गव्हर्नमेंटचा राईस आणि इकडे महाराष्ट्र शासनाचा राईस जो की ही प्रायव्हेट राईस मिल आहे त्या प्रायव्हेट राईस मिलमधून पॉलिश करून प्रायव्हेट पोत्यांमध्ये भरून तो मार्केटमध्ये विकला जात होता तसेच आपण हे बघसाल की रेडी प्रीमिक्स जे इथे पोत्यांमध्ये दिसते आपल्या बघतोय आपण स्वतः दाखवतात या डाळी जी आहे त्या सगळ्या डाळ असेल पीठ असेल महाराष्ट्र शासनाचा याच्यावर शिक्का आहे आणि गरोदर महिला स्तनदा माता व किशोरवयीन मुलींकरता तसेच 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांकरिता हे प्रीमिक्स आहे खिचडी आणि त्याचबरोबर नॉट फॉर सेल आहे आणि प्रायव्हेट मार्केटमध्ये प्रायव्हेट गोडाऊनमध्ये आम्हाला हे सापडलेलं आहे पुढचा तपास आम्ही करत आहोत पण किती वेळ लागेल सर कारण फार मोठ्या प्रमाणात हे सगळं साहित्य येतं वेळ लागेल आम्ही स्टाफ बोलवलेला आहे आमचा आम्ही आलो तेव्हा 2-3 होतो आता स्टाफ बोलून पुढचा स्टाफ किती कर्मचारी लागतील आता हे सगळं आता जवळपास 100 कर्मचारी बोलून आम्ही पूर्ण मोजणी करून घेऊ डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसरला सुद्धा आम्ही ते बोलवलेलं आहे अजून त्यांना कल्पना नाही त्यांना कल्पना दिलेली आहे फोनवर आम्ही आणि पण रेड केल्यानंतर कल्पना दिली आमच्या वरिष्ठांना सीपी साहेब श्री प्रवीण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही रेड केलेली आहे आणि निश्चितच सिद्धार्थ थोडंसं मी थांबवते कारण संजय शिरसाट हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात शिरसाट सर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे पोषण आहार मुलांना दिला जातो स्त्रियांना दिला जातो त्याचं एक घबाड सापडलेला आहे असं म्हणावं लागेल त्याचा कुठेतरी काळा बाजार केला जातोय का असा सवाल उपस्थित होतो तुमची काय प्रतिक्रिया नाही असं जर एखाद्या ठिकाणी सापडलं असेल तर निश्चित त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल मला तर आताच ती बातमी माझ्या हाती आलेली आहे म्हणून मी स्वतः 1-1.5 तासानंतर त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन एक पालकमंत्री या नात्याने जाऊन त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत कसं जाता येईल याची सुद्धा चौकशी करायला अधिकारी लावेल सर्व अधिकारी आता सध्या तिथं स्पॉटवर आहेत तुमच्या माहितीप्रमाणे परंतु मी आणखीन वरिष्ठ अधिकाऱ्याला घेऊन त्याचा सगळे पाळमुळे खोदून काढण्याचा प्रयत्न करेल शिरसाट सर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे तिथूनच जोडले गेलेले आहेत जिथे ही कारवाई सुरू होतीये त्यांना काही विचारायचं आहे त्यांच्याकडेच थेट देते मी सिद्धार्थ शिरसाट साहेब 1 नाही 2 नाही जवळपास 4 गोडाऊन मध्ये हा माल सापडतोय 100च्या वर पोलीसवाले या ठिकाणी येऊन तपासणी करणार आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये गरोदर महिलांना दिला जाणारा जो काय प्रोटीन आहे ते आहे डाळ खिचडीमध्ये वापरणाऱ्या मुलांचा आहे हे अनेक दिवसांपासून चालले असेल याचा तपास कसा होईल तपास एकदम अत्यंत उच्च पातळीवर त्याची आणखीन एक समिती मी मंत्रालय लेवलची बी करेल आणि यामध्ये कुणालाही
बक्षणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल एवढं मात्र निश्चित आहे. पण गोरगरिबाच्या साठी खिचडी आहे, गरोदर महिला त्यांच्यासाठी त्यांच्या हक्काचा तांदूळ असेल, डाळ असेल, हे विकली जाते. आणि आपले मागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस गोरगरिबांसाठी काम करणारी अशी ओळख आहे त्यांची. यामध्ये अत्यंत कडक पावलं उचलण्याची गरज आहे. सरकार काय करेल? तर सरकार तर यांना जेलमध्ये तर टाकेल, परंतु अशा प्रकारचं काम करणं हे खऱ्या अर्थानं सर्वसामान्याला म्हणजे आयुष्याला उद्ध्वस्त करणारं काय माहिती येते. हे ह्या लोकांना जे ब्लॅकवाले जे आहेत ना, ब्लॅकचे धंदे करणारे, हे यांना कोणतंही भान राहिलेलं नाही. आपलं कोणी काही करू शकत नाही. ही जी काही त्यांची नीतिमत्ता झाली ना, जे डेअरिंग वाढलेली, यांना आता पायबंद घातला पाहिजे. यांना जेलची रोटी कशी असते ही दाखवली पाहिजे. निश्चितपणे तुम्ही म्हणताय की कुणी काय करत नाही, ही भीती राहिलेली नाही. हे सरकार ही भीती घालेल? निश्चित घालेल. मी स्वतः आताच बोललो की मी स्वतः आता 1-1.5 तासानंतर त्या जिथं ते छापा टाकलं तिथं मी स्वतः जाईल. पूर्ण वरिष्ठ कलेक्टर पासून सर्वांना तिथं मी आता पाचारण करतो. तुमच्या या माहिती मिळाल्यामुळे ताबडतोब त्यांना सर्वांना पाचारण करेन. 1.5 तासामध्ये त्या स्पॉटवर मी स्वतः असणार आहे. धन्यवाद शिरसाट साहेब. स्टुडिओ. निश्चितच सिद्धार्थ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि आता आपण प्रश्न विचारलेले आहेत संजय शिरसाट यांना, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की 1.5 तासाच्या आतमध्ये इथं पोहोचेन आणि कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये केली जाणार आहे. यांना कायद्याचा धाक उरला नाही का, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण करणारी कारवाई करू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना संजय शिरसाट यांनी दिलंय. तर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे. सिद्धार्थ, अतिशय मोठा हा साठा म्हणावा लागेल. तुम्ही म्हणताय तसं हे फक्त एक गोदाम आहे, आणखी असे गोदाम या ठिकाणी आहेत. एकूणच किती गोदाम आहेत आणि कोणता हा एरिया आहे? बघा, हा एरिया मी तुम्हाला दाखवतो. आणि विशेष करून काय या ठिकाणी शासनाच्या तांदळाचं केलं जात होतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघतोय आपण, या ठिकाणी सगळा खाली पडलेला सुद्धा तांदूळ हा शासनाचा आहे. म्हणजे गोरगरिबांच्या तोंडात जाणारा घास आहे हा. बघा कशा पद्धतीनं पडलेला आहे. सगळीकडे हे तांदूळ सांडलेला आहे. आणि जो तांदूळ आहे तो तांदूळ बघा अशा पद्धतीच्या चकाचक बॅगमध्ये भरून तो चढ्या भावाने बाजारात विकला जात होता. कारण या ठिकाणी बघतोय आपण की हा तांदूळ इथं आणल्यानंतर हे जे वरचं मशीन आहे, मी थोडं बाजूला जाऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या मशीनमध्ये त्या तांदळाला पॉलिशिंग आणि त्याचं क्लिनिंग पॉलिशिंग या मशीनमध्ये करून आणि त्याची पॅकिंग जी आहे आपण बघतोय, त्याची पॅकिंग या ठिकाणी केली जाते. आणि अशा पद्धतीने पॅकिंग केल्यानंतर हा तांदूळ बाजारामध्ये एकंदरीत आपण बघतोय. आणि साठा बघा तुम्ही, किती दिवसापासून काम चालत असेल आपल्याला अंदाज येतो की हे तांदूळ पॉलिशिंग करून क्लिनिंग करून किती दिवसापासून एवढा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हा साठा इकडे आहे, पुन्हा इकडे सुद्धा साठा आहे, फार मोठ्या प्रमाणात साठा आहे. आणि हा तांदूळ